बिग बॉस 5च्या घरातून आर्या जाधवची अचानक एक्झिट झाली हे सर्वांनाच माहीत आहे आणि एक्झिट कशामुळे झाली हे पण सर्वांना माहीत आहे। तर आर्या जाधव ही महाराष्ट्राची वाघीण आहे आणि तिचं ते तत्त्व मोडेन पण वाकणार नाही हे तत्त्व सर्वच प्रेक्षकांना आवडलं। तिने निकीच्या कानशीला देऊन सर्वांना हे दाखवून दिली की मी अन्याय सहन करणार नाही, म्हणून तिनं निकीच्या कानाखाली वाजवली आणि माफी न मागता ती एक्झिट झाली। पण ती जेव्हा बाहेर आली तेव्हा जणू काही प्रेक्षकांना असं वाटत होतं की ती बिग बॉसची ट्रॉफी जिंकून आलेली आहे, बिग बॉसची विजेती आहे। अशा जल्लोषामध्ये तिच्या शहरामध्ये अमरावतीमध्ये स्वागत करण्यात आलं आणि सर्व महाराष्ट्रातील लोकांना असं वाटतं की ती बिग बॉसची ट्रॉफी जिंकून आलेली आहे आणि बिग बॉसची विजेती आहे असंच वाटते आणि हे वाटतच राहणार आहे। आणि बिग बॉसची ट्रॉफी जरी तिने जिंकली नसली तरी ती जो कोणी बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल त्याच्यापेक्षाही ती लोकप्रिय होईल आणि हिचं जे करिअर आहे ते उज्ज्वल असणार आहे आणि असंच व्यक्तिमत्व सर्वांना आवडतं आणि कुणाचंही म्हणजे अन्याय सहन करणं हे तिला आवडत नाही आणि जो अन्यायाच्या विरुद्ध उभं टाकतो तोच सक्सेसफुल होतो आणि आर्या जाधव ही सक्सेसफुल होईल। तुम्हाला काय